वेलकम बॅक मित्रांनो, मी दर्शन सावंत। चला बघूया आजचा धमाकेदार दिवस। आज डब्याला माझी फेवरेट वालाची भाजी होती, म्हणून मी तर खूप खुश होतोच। नंतर तांब्यावर पाणी घेतलं आणि सेल्फ पॉइंट ऑफ व्ह्यूने झाडांना पाणी टाकून घेतलं। तुम्हाला तर माहितीच आहे, मी नवीन फोन बॉडी माउंट घेतलाय, तर त्याचा पुरेपूर उपयोग चालू आहे। या पॉइंट ऑफ व्ह्यूने घरची कामं करताना किंवा व्हिडिओ कॅप्चर करताना खूपच मजा येते आहे आणि माझ्या मते तेच महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर मजेत असाल तर आजूबाजूचं वातावरण आणि मूड खूपच फ्रेश राहतो। घरातली सर्व कामं झाल्यानंतर बाईकचा स्टेटस चेक करायला गेलो, तर ती काय अजून रेडी नव्हती, म्हणून तिकडून परत घरी आलो आणि मग जीविकाबरोबर थोडा टाइमपास केला। मला आणि माझ्या सर्व घरातल्या मेंबर्सला जीविकाशी खूपच अटॅचमेंट झालं आहे आणि इथून सोडून जाताना आम्हाला नक्कीच खूप वाईट वाटणार आहे। जीविका म्हणजे आमच्या घरचा मेंबरच झालाय, जेवायला झोपायला आमच्याकडे। आम्ही तर तिला ओवीची छोटी बहीणच समजायला लागलो आहे। प्रणिताला पण ती एवढी अटॅच झाली आहे की तिलाही प्रणितापासून लांब राहवत नाही, सारखी प्रणिताच्या मागे मागे किंवा अंगावर। आमच्या घराला लाभलेला हा मी देवाचा आशीर्वादच समजतो, कारण अशी कित्येक मुलं आमच्या घरात लहानाची मोठी झाली आहेत। फायनली प्रणिताने ओवीला शाळेसाठी रेडी केलं, मग आम्ही थेट निघालो ऑफिसच्या दिशेने। मग फायनली ओवी मॅडमला शाळेत सोडलं आणि तुषार भावाला पिकअप करून थेट ऑफिसला पोचलो। तिकडे जाऊन मी सरळ स्वीट बेंगॉलमध्ये पोचलो आणि माझ्या बंधुराजासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून स्वीट्स घेतले। नंतर थोडं ऑफिसचं काम केलं, संध्याकाळी चहा घेतला आणि या मॅडमनी वडापाव। मग संध्याकाळी फ्रूट्स खाऊन एनर्जी फुल केली आणि मग थेट मिनी स्टेडियम मध्ये जाऊन क्रिकेटवर जोर काढला। तसा तर क्रिकेटचा गेम माझा चांगला नाही, पण मला चिडायला खूप आवडतं आणि दुसऱ्यांचं बीपी वाढवायला। चिडण्यात पण खूप एनर्जी जाते, म्हणून मग पुन्हा एनर्जी गोळा करायसाठी मस्त द्राक्ष आणि ग्लासभर ताक पियालो। दिवसाचं काम आटपून लॉग आउट केलं आणि घरच्या दिशेने निघालो। तर असा होता माझा मजेदार दिवस।